पुणे महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू झालेला आहे। माझ्याबरोबर आता प्रिया गदादे आहे, ज्या प्रभाग क्रमांक 28 मधील राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार आहेत। ताई, काय सांगाल, सगळ्यात पहिल्या पुण्यातल्या तरुण नगरसेविका, ते आता इतक्या कसा एकंदरीत प्रचार खूप जोरात चालू आहे, तुम्ही बघू शकता। कारण गेली 20 वर्ष जनता वसाहत कुटुंब 28 प्रभाग क्रमांक 28 जनता वसाहत हिंगणे खुर्द या भागात काम करतोय आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सूरज भाऊ लोखंडे, तुकाराम भाऊ पवार, आशाताई ताकपेरे या आणि प्रिया गदादे असा आमच्या 14 जणांचा हा पॅनल अतिशय स्ट्रॉंग पॅनल उभा राहिलेला आहे। कारण आत्ताच विरोधकांना धसकी बसली आहे की या पॅनलला चॅलेंज कसं करायचं। कारण आम्ही सगळे तळागाळातले काम करणारे कार्यकर्ते आहोत, सगळेजण वस्ती भागावर काम करणारी लोक आहोत, त्यामुळे नक्कीच वस्तीतील लोकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि त्या पद्धतीने आम्ही कामं चालू केली आहेत। लोकांची काही अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रत्येकजण आपापल्या भागामध्ये काम करतोय आणि जनतेच्या तळमळीसाठी आम्ही सर्वजण एकत्र आलोय। नक्कीच जनता आमच्या पाठीशी असा विश्वास आहे। गदादे पाटील कुटुंब जर आपण पाहायला गेलं तर वारकरी संप्रदायाची सेवा करण्यापासून सुरू झालेली ही जनसेवा आता काय काय नेमकी कामं झालेली आहेत, कुठल्या आधीच्या कामांच्या जोरावरती तुम्ही नवीन लोकांना अप्रोच करताय? 2006 साली माझ्या आई स्वर्गीय छायाताई यांनी या कामाला खरं सुरुवात केली आणि त्यांच्याच वारसा चालवण्यासाठी मला माझ्या जनता वसाहतमधून 3 वेळा नागरिकांनी निवडून दिलं। तर ती कामं प्रामुख्याने जे काही जनता दवाखाना असेल, जनता लाईट हाऊस असेल, जनता अग्निशामक केंद्र असेल, मुलांसाठी वेगवेगळे काही शासन योजना राबवणं असेल, महिलांसाठी काम करणं असेल, युवकांसाठी काम करणं असेल, ह्या वेगवेगळ्या एक नाही अनेक योजना आपण आपल्या प्रभागांमध्ये राबवल्यात आणि त्या विकास कामांच्या जोरावरच आज आपण पुन्हा एकदा आपल्या सर्व मतदारांच्या भेटीसाठी जात आहोत। एखादा असा प्रोजेक्ट आहे जो करायचाच आहे यंदा निवडून आल्यानंतर? ई लर्निंग स्कूल आपल्या प्रभागामध्ये चालू करण्याचा आपला मानस आहे। वेगवेगळ्या ठिकाणी वाहनतळं असतील, कारण आपली वस्ती एकच आहे आणि त्या वस्तीला एकच प्रमुख रस्ता आहे, त्यामुळे आपल्या भागातील लोकांना पार्किंगचा समस्या वाढली, कारण वस्ती वाढली आहे, लोकसंख्या वाढली आहे। त्या अनुषंगाने पुढील भविष्यात 20-25 वर्षाचं विजन ठेवून एक चांगलं सुसज्ज हॉस्पिटल, पार्किंगची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, पर्यायी रस्ता आणि ई लर्निंग शाळा असे मुख्य जी आपल्याला प्रोजेक्ट करायचे ते येत्या काळात दिसतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रभाग 28 जर आपण सांगायला गेलो तर मिक्स प्रभाग आहे यावेळेस तयार झालेला, ज्यामध्ये खूप पॉश एरिया सुद्धा आहे, थोडासा स्लम एरिया सुद्धा आहे। मात्र स्लम एरिया मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि सुरुवातीपासून तुम्ही त्या प्रभागामध्ये नेतृत्व केल्यामुळे गुन्हेगारीचा प्रश्न सातत्याने प्रकर्षाने जाणवताना पाहायला मिळतो। अजूनही पाहिजे तितका आळा बसलेला नाहीये, यासाठी काही विचार नाही, मी अभिमानाने सांगेल की आता पुणे शहरामध्ये जनता वसाहत हे एक फक्त गुन्हेगारीचं टॅगलाईन लावून वस्तीला नाव दिलं जातं, पण माझ्या वस्तीमध्ये CA झालेले आहेत, वकील झालेले आहेत, काही जण डॉक्टर्स आहेत, पोलीस भरतीमध्ये बऱ्याच मुलं झालेत।